17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात आली। या घोषणेपूर्वी ज्युरी अध्यक्ष राहुल रवेल, नीला माधव पांडा आणि गंगाधर मुदल्यार आणि संबंधित ज्युरी सदस्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना सादर केली। 17व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्याळम चित्रपट अट्टम द प्ले हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला, तर कांतारा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे। कांतारा या चित्रपटातील अभिनयासाठी ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला, तर थिरुचित्रंबलम या चित्रपटासाठी नित्या मेननला आणि कच्छ एक्सप्रेस या चित्रपटातील अभिनयासाठी मानसी पारेखला विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे। ब्रह्मास्त्र भाग 1 शिवा हा ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिकमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर किशोर कुमार द अल्टिमेट बायोग्राफी या पुस्तकाला सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून गौरवण्यात आलं। परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला। मर्मर्स ऑफ द जंगल या सोहिल वैद्य दिग्दर्शित माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्कृष्ट कथनाचा पुरस्कार जाहीर झालाय। आणखी एक मोहिंजोदडो हा कथाबाह्य सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट ठरला। सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित वारसा या मराठी चित्रपटाला कथाबाह्य श्रेणीत सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे। शर्मिला टागोर आणि मनोज वाजपेयी अभिनीत गुलमोहर हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला। अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे, तर प्रीतम सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक ठरला। ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांना ऊंचाई या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, तर पवन मल्होत्रा फौजा या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरला। आयना मिरर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे।